युद्धविराम जनरल असीम मुनीर डीजीएमओ मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं कानावर पडणारे शब्द आणि सोबतच सातत्यानं दिसणारा एक फोटो 1971चा हा फोटो म्हणजे भारतासाठी गर्वाचा विषय। कारण हा फोटो एका विजयाचा आहे, भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा। पण भारतात हा फोटो गर्वाचा विषय असला तरी पाकिस्तानसाठी हा फोटो शर्मेची गोष्ट आहे। हा फोटो बघितला की आजही पाकिस्तानी जनतेची आणि लष्कराची मान खाली जाते। लष्कराचे दोन अधिकारी बसलेले आहेत, काही अधिकारी मागच्या बाजूला उभे आहेत। ऑल इंडिया रेडिओचा एक पत्रकार रेकॉर्डर घेऊन बसला आहे आणि हातात पेन घेतलेले पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाजी सही करतायत। भारताचे लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांचे या सहीकडे बारीक लक्ष आहे आणि हे सगळं दृश्य ज्या फोटोत कैद झालंय तो फोटो ऐतिहासिक आहे। कारण जनरल नियाजी यांची सही आहे शरणागतीसाठीची। 1971च्या युद्धात 93,000 सैनिकांसोबत नियाजींनी पाकिस्तानच्या वतीने भारतापुढे शरणागती पत्करली। त्यानंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांगलादेशची निर्मिती झाली। पण यानंतर जनरल नियाजींचं नेमकं काय झालं, पाकिस्ताननं त्यांना कशी वागणूक दिली, सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात पहिल्यांदा बघूयात 16 डिसेंबर 1971ला काय घडलं होतं। भारतीय सैन्य पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताच्या बांगलादेशात घुसलं होतं। त्यामुळे पाकिस्तानी लेफ्टनंट जनरल नियाजी पॅनिक झाले। त्यांना आता पराभव समोर दिसत होता। भारतीय आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सने त्यांच्या सैन्याची नाकेबंदी केली होती। भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करायच्या अगोदर लेफ्टनंट जनरल नियाजींनी भारतीय सैन्याला शस्त्रसंधीसाठी विनंती केली, पण भारताने त्यांची मागणी फेटाळली आणि त्यांना आपल्या 93,000 सैनिकांसह शरणागती पत्करायला सांगितली। मग 16 डिसेंबर 1971ला भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्यासमोर शरणागतीच्या कागदपत्रांवर नियाजींनी सही केली आणि स्वतःकडची .38 कॅलिबर गन जमा केली। भारताचा विजय झाला। पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन बांगलादेश जन्माला आला। नियाजी आपल्या 93,000 सैनिकांसोबत भारताचे युद्ध कैदी बनले। त्यानंतर भारताने नियाजींना आणि 93,000 पाकिस्तानी सैन्याला भारतात आणलं। त्यांना आणि पाकिस्तानी सैन्यातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतात अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आलं। काही रिपोर्ट्सनुसार त्यांना जबलपूरमध्ये ठेवण्यात आलं होतं, पण या गोष्टीची तेव्हा जबलपूरमधल्या लोकांना कल्पना नव्हती। पुढे जुलै 1972 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये शिमला करार झाला। या कराराअंतर्गत भारताने 93,000 पाकिस्तानी युद्ध कैद्यांना सोडून दिलं। तसंच पाकिस्तानने पण युद्धात ताब्यात घेतलेल्या काही भारतीय सैनिकांना सोडलं। सैनिकांची देवाणघेवाण पूर्ण झाल्यावर 30 एप्रिल 1975ला दिल्ली कराराअंतर्गत भारताने नियाजींना वाघा बॉर्डरमधून पाकिस्तानमध्ये सोडलं आणि मग घडली एक महत्त्वाची घटना, जनरल नियाजींचं पाकिस्तानमध्ये झालेलं स्वागत। लेफ्टनंट जनरल नियाजी पाकिस्तानसाठी हिरो नव्हते, त्यांच्या कृतीमुळे पाकिस्तानची मान खाली गेली होती। वाघा बॉर्डरमधून नियाजी लाहोरला पोहोचले। त्यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानी आर्मी सज्ज होती। त्यांनी नियाजींना ताब्यात घेतलं। मग त्यांना हेलिकॉप्टरमध्ये बसवण्यात आलं, लाहोर कॅन्टोन्मेंटमध्ये नेण्यात आलं आणि तिथे कस्टडीमध्ये ठेवलं। कस्टडीमध्ये असलेल्या नियाजींना कुणाशीही बोलण्याची परवानगी नव्हती, अगदी माध्यमांची सुद्धा नाही। जनरल नियाजींना त्यांच्या पदावरून बडतर्फ करण्यात आलं। त्यांना मिळालेली सगळी पदकं काढून घेण्यात आली। बडतर्फ केलं असल्यामुळे त्यांना पेन्शन पण देण्यात आलं नाही। खरं तर शत्रू देशाचे असले तरी लेफ्टनंट जनरल नियाजी 71च्या युद्धात आणि त्या आधी सुद्धा पाकिस्तानसाठी लढले होते। पण 71च्या पराभवाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतापुढे पत्करलेल्या शरणागतीचं सगळं खापर त्यांच्यावर फोडण्यात आलं। पाकिस्तानी लष्कराने नियाजींना अनेक महिने कस्टडीमध्ये एकटे ठेवलं आणि एक दिवस सोडून दिलं। कस्टडीच्या बाहेर आले असले तरी जनरल नियाजींसाठी आयुष्य सोपं राहिलेलं नव्हतं। त्यांना माजी लष्कर अधिकारी म्हणून कोणतेही बेनिफिट्स मिळत नव्हते, पेन्शन मिळत नव्हतं। त्यांच्या विरोधात खटला चालवण्याची मागणी होऊ लागली। 1971च्या पराभवासाठी सातत्यानं त्यांना जबाबदार धरलं जाऊ लागलं। पण या सगळ्या गोष्टींच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला। आपण पाकिस्तानसाठी काय केलं हे सांगण्याचा प्रयत्न केला। आपण शरणागती आपल्या मनाने नाही तर रावळपिंडीमधल्या पाकिस्तानच्या लष्कराच्या हेडक्वार्टर्समधून आलेल्या आदेशानंतर पत्करली, असं त्यांनी सांगितलं। पाकिस्तान युद्ध हरलं ते आर्मी चीफ याह्या खान यांच्यामुळे। आपण शरणागती पत्करून 93,000 सैनिकांचा जीव वाचवला, यावर जनरल नियाजी ठाम राहिले। त्यानंतर पाकिस्तानी सरकारनं नियाजींची केलेली बडतर्फी चुमडीत निवृत्तीमध्ये बदलली, पण त्यांना कोणतीही रँक दिली नाही। नियाजींना पेन्शन आणि मेडिकल बेनिफिट मिळाले, पण पाकिस्तानात इज्जत मिळाली नाही। पेन्शन मिळत असलं तरी नियाजींना पाकिस्तानमध्ये काहीच किंमत नव्हती। मग त्यांनी राजकारणात येऊन आपली इमेज बदलण्याचा प्रयत्न केला।
त्यांनी पाकिस्तान नॅशनल अलायन्सला पाठिंबा दिला. 1975 ते 1977 मध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टीची सत्ता पाकिस्तानमध्ये होती, पण त्यांचं राजकीय करिअर जास्त काळ राहिलं नाही. 1977 मध्ये जनरल जियाउल हक यांनी बंड केलं आणि पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांची सत्ता उधळून लावली. जनरल जियाउल हक यांनी सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांना, विरोधी पक्षातल्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं आणि देशात मार्शल लॉ लागू केला. अटक झालेल्या नेत्यांमध्ये नुकतंच राजकारणात पदार्पण केलेल्या नियाझींचा समावेश होता. जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला. इथंही त्यांच्या माथी अवहेलना आली. महत्वाची गोष्ट ही होती की नियाझींच्या एका सहीमुळे पाकिस्तानने त्यांना माफ केलं नव्हतं. 1982 मध्ये नियाझींवर भ्रष्टाचाराचे, निष्काळजीपणा, अनैतिक कृत्य केल्याचे आरोप लावण्यात आले आणि त्याची चौकशी करायला एका कमिशनची स्थापना केली गेली. नियाझी त्यांच्या ज्युनियर अधिकाऱ्यांशी नीट वागायचे नाहीत, त्यांना अपमानास्पद वागणूक द्यायचे, म्हणून त्यांचं कोर्ट मार्शल करण्यात यावं अशी मागणी लोकांनी केली. याआधी पाकिस्तानच्या कोणत्याही सरकारने लष्करातल्या कोणत्याही अधिकाऱ्याचं कोर्ट मार्शल केलेलं नव्हतं, पण नियाझींनी आपल्यावरचे सगळे आरोप नाकारले आणि शरणागतीच्या कागदपत्रावर याया खान यांची नाही तर नियाझींची सही आहे ही गोष्ट त्यांना लोकांच्या मनातून पुसता आली नाही आणि जनरल नियाझी पाकिस्तानी जनतेमध्ये बदनाम झाले. त्यांना लोक बंगालचं गाढव असं म्हणायचे. लोकांचा विरोध एवढा होता की पाकिस्तानमध्ये नियाझी हे आडनाव सुद्धा बदनाम झालं. पाकिस्तानी लोकांना आजही नियाझी हे आडनाव शिवीसारखं वाटतं. 1971 नंतर पाकिस्तानी लोकांनी आपल्या नावापुढे नियाझी आडनाव लावायचं बंद केलं. विरोध आणि राग इतका होता की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सुद्धा आपल्या नावापुढे नियाझी हे आडनाव लावत नव्हते. आपल्यावरचे आरोप पुसून टाकण्यासाठी नियाझींनी 1971च्या युद्धावर बिट्रेयल ऑफ ईस्ट पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं, पण पुस्तकात त्यांनी केलेले क्लेम कोणीही स्वीकारले नाहीत. त्यांचं आयुष्य आपल्यावर लागलेले आरोप पुसण्यात गेलं, जे कधीच पुसले गेले नाहीत. 1 फेब्रुवारी 2004 ला त्यांचा लाहोरमध्ये मृत्यू झाला. लेफ्टनंट जनरल नियाझींनी तत्कालीन पूर्व पाकिस्तानमधल्या लोकांवर अनन्वित अत्याचार केले, पण भारतीय सैन्याच्या पराक्रमामुळे त्यांना शरणागती पत्करावी लागली. मोठ्या वल्गना करणाऱ्या नियाझींचा फोटो पाकिस्तानच्या पराभवाचं प्रतीक बनला आणि भारताच्या पराक्रमाचाही. पण नियाझींचा पराभव फक्त पूर्व पाकिस्तानमध्ये झाला नाही, तो पाकिस्तानात गेल्यावर झाला, तो राजकारणात गेल्यावर झाला आणि त्यांचं आडनाव सामान्य जनतेत शिवी म्हणून ओळखले गेलं. या सगळ्यात मोठ्या अपमानात सुद्धा आताही पहलगामच्या हल्ल्यापासून ते ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्ताननं केलेल्या कुरापतींमागे त्यांचे आर्मी चीफ असीम मुनीर यांचं डोकं आहे. भारतानं युद्धविरामाची भूमिका घेत संयम ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याआधी पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालंय, ज्याला जबाबदार ठरवण्यात येत आहे असीम मुनीर यांनाच. मुनीर यांचा लष्करावर असलेला होल्ड आणि त्यांचे आणि शहाबाज शरीफ यांचे ताणले गेलेले संबंध यामुळे मुनीर परवेज मुशर्रफ यांच्या वाटेनं जाणार का याची चर्चा आहे. पण भारतापुढे हरलेल्या सैन्य अधिकाऱ्यांना पाकिस्तानात कशी वागणूक मिळते याचं उदाहरण म्हणून आजही एक नाव पाकिस्तानात चर्चेत आहेच, जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी.